पुकार असेल, यानंतर आम्ही पुकारा देणार नाही आहोत. जी पाटील साहेब, माजी सरपंच किवनी दिवे साहेब, आपले शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी महेशजी जोशी प्रताप पाटील साहेबांच्या समवेत आज दमन दौऱ्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिलेत. महेशजी जोशी आणि संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जितू फुलोर यांना देऊया. या सामन्यातून ही सामनावीर ट्रॉफी. अभिनंदन जितू फुलोरे, ऑल टीम. पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद महेश जोशी साहेब, प्रतापजी पाटील साहेब. नक्कीच कान्हाई पाये संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी वरालदेवी ताडाली या संघाला आमंत्रित केले आहे. चला फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. नक्कीच ज्ञानेश्वर मुकादम आपण पाहिलं तर आतापर्यंत डावी साईड सरस आहे. डावी उजव्या बाजूचं खातं बघूया सामन्यातून खोलेल का. चला चिकणे सर आपण देखील या. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे सर, मोहनदादा भोईर आणि मी स्वतः कालराम केनी दमन चषकासाठी मुख्य समालोचक म्हणून आमची इथे नियुक्ती केलेली आहे. संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब आणि नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी. कोण आहेत? यस या योगेश चिकणे सर. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे सरांचे बंधू व्यवसायाने शिक्षक आहेत आणि त्यांचं समालोचन आपण यापुढील चालू सामन्यातून ऐकूया. धन्यवाद. ओ टू योगेश चिकणे सर. खूप खूप धन्यवाद काळीराम केनी सर. स्टार्ट. इथे रविकांत पहिला चेंडू डाव्याच्या बाहेरील चेंडूला मात्र इथे शॉट ऑफ पूल केला. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर चौकारासाठी. सुशील याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. नव्याने जॉईन झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना वराळदेवी स्पोर्ट ताडाली आणि कान्हाई स्पोर्ट पाये. कान्हाई पाये या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर थोडेसे नाराज असतील कर्णधार आपल्या गोलंदाजावर. एसटी रक्षक मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय. ते ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने मात्र खेळून काढलेला तोय चेंडू. एकेरी धाव्याने मात्र फक्त स्ट्राईक रूटर होते. 5 धावा आतापर्यंत धावफलकावर लागले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून. नव्याने स्ट्राईक घेतोय कीर्ती. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर किताब पटकावला होता कीर्ती आणि चांगली फलंदाजी केली होती. डुंगे संघाला पराभूत केला. आता मात्र फुलटॉस चेंडूचा योग्य समाचार बघूया काय निर्णय असेल पंचांचा. आणि मोरे सर सांगतायत की हा आहे षटकार. काय फलंदाजी कीर्ती याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस मात्र गाजवलेला आहे. कुठेही असं वाटत नाही की हा 45 वर्ष वयोगटातील खेळाडू आहे. तंदुरुस्ती बघा, त्याची चपलाही बघा. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांची फटक्याची निवड बघा. जसा चेंडू होता फुलटॉस चेंडू
पूर्णपणे स्वातंत्र्य दिला होता फलंदाजाला फटकेबाजी करण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परत बदल होतोय. गोलंदाजाला मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की कशा रीतीने चेंडू हाताळावा. धावसंख्या या षटकाराने एकंदरीत 11. कान्हाई पाय वराल देवी ताडाली. इथे मात्र जबरदस्त फटका अप्रतिम असा वीरेंद्र सेवागच्या अंदाजाने कट शॉट चेंडू सीमा पार जाईल चौकार. धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलेलं आहे. 3 वेळा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलेला आहे. काय फलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र ड्राइव्ह केलं क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी तिथे चूक झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि स्ट्राइक रोटेट झालेले आहे. पुन्हा स्ट्राइक वर सुशील येईल ज्याने पहिल्याच चेंडूवर खाते उघड चौकाराने केली होती. दोन्ही फलंदाज इन फॉर्म मध्ये. धावसंख्या 16 आहे. पहिले षटक अजूनही संपत नाही, मार्गस्थ आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना दमन दौरा साखली स्पर्धा 2024. आज मात्र 5 संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यशस्वी जरी झाला नसेल तरी मात्र इथे 1 धाव आलेली आहे. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार आहे ती 17. बिनबाद 17 प्लस पॉइंट असेल, जमेची बाजू असेल. गावदेव चौठा डुंगे आणि सोनादेवी टेमगर या दोन्ही संघांनी तयार राहायचे नेक्स्ट मॅचसाठी. आताच ज्यांनी सामना खेळला सोनादेवी टेमगर आपल्याला गावदेव चौठा डुंगे या संघाशी खेळायचं आहे. त्यानंतर जयगावदेव वडुनगर संघाला कान्हाई स्पोर्ट पाये या संघाशी 2-2 हात करावे लागतील. जो संघ आता गोलंदाजी करत आहे. काय खेळ केलेला आहे वरालदेवी ताडाली संघाच्या सलामीवीरांनी. दोन्ही सलामीवीर इन फॉर्म मध्ये आहेत. कीर्ती असो की सुशील असो. गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज रमेश बघूया कमबॅक करतोय का. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली त्याच्यावर कुठेतरी पांघरून घालते का. धर्मेंद्र टांगडी सर आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. आम्ही त्यांना प्रेमाने टायगड तांगडी असे म्हणतोय. इथे बघूया लेट कट केले आहे. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल चेंडूवर झेप घेईल तोपर्यंत 1च धाव. अशी गोलंदाजी करणे गरजेचे आहे रमेश यांना. कारण पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे संघ आपला बॅकफुटवर गेलेला आहे. धावा बहाल झालेल्या आहेत. रविकांत यांनी अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी केलेली नाही. मात्र इथे इन फॉर्म कीर्तीला मात्र शांत ठेवावं लागेल आणि ते काम करावं लागेल रमेश याला. कीर्ती उंची जरी कमी असली तरी मात्र गुणवत्ता अतिशय आहे. आता पुन्हा एकदा शपल क्रॉस झाला होता फलंदाज. स्वतःवर नाराज दिसत आहेत. पूर्णपणे पुल शॉट आलेला नाही त्यांच्या बॅटवर. चेंडू मधोमध आलेला नाही आणि स्वतःच नाराज होऊन सांगतायत की धावसंख्या 19. पुन्हा एकदा रमेश ओव्हर द विकेटचा मारा सुशील साठी. आता मात्र चांगला चेंडू अशा चेंडूची हाताळणी करावी लागेल या दमट वातावरणात. थंडगार असं वातावरण. सूर्याची किरण जरी प्रखर नसली तरी मात्र गोलंदाजाला पोषक असं हे वातावरण. पुरेसा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी जरी झाली तरी मात्र फारसं नुकसान होणार नाही. एकेरी धावेवर समाधान. धावसंख्या 20. अजूनही गडी बाद झालेला नाही. ब्रेकथ्रूची तलाश असेल, इंतजार असेल, प्रतीक्षा असेल गोलंदाजांना. तो कोणता गोलंदाज पहिला विकेट घेऊन देईल संघाला. रमेश फुलटा चेंडू भिडकावून दिले. चेंडू हवा येत आहे बराच वेळ. क्षेत्ररक्षक येतोय आणि चुकी करणार नाही. पहिला हादरा बसतोय कीर्तीच्या रूपाने.
जरी बाद होऊन परतले तरी मात्र आपल्या संघाला साजेशी सलामी देऊन गेलेले आहेत. नक्कीच जशी अपेक्षा होती त्यांच्याकडून तशी सलामी त्यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात विजयी झाल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे, जोश आलेला आहे आणि तो जोश पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या आहे ती 20. दुसरं षटक मागस्त रमेश यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. आतापर्यंत 3 धावा आणि 1 फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. चेंडू खेळून काढील नवीन फलंदाज संजय हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले. एक पूर्ण दुसऱ्या द्यायचा प्रयत्न, धावचीची संधी अतिशय वेगाने तिथे बघूया. रनिंग बिटवीन द विकेट मात्र मोरे सर सांगतात की नाही, फलंदाज पोहोचू शकले नाहीत क्रीज मध्ये. फलंदाज बाद. आल्या पावली संजय यांना माघारी परतावं लागलेलं आहे. 2 षटक समाप्त झालेले आहेत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आलेल्या आहेत त्या 4. काय रमेश यांनी षटक हाताळलेलं आहे पूर्णपणे. रविकांत यांना मात्र जो साथ होती सोबत होती ती दिलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावा जातात तेव्हा क्षेत्ररक्षक आणि कर्णधार तसेच इतर गोलंदाज थोडेसे हादरलेले असतात. त्यानंतर मात्र कमबॅक केलेले आहे. कमबॅकची संधी होती ती त्यांनी चांगल्या रीतीने पटकावलेली आहे आणि धावसंख्या 21 वर थांबवलेली आहे. 10.50च्या सरीसरीने आता धावसंख्या धावपळकर सहजत आहेत. नवीन फलंदाज येतो उमेश. सलामीर सुशील अजूनही आहे खेळपट्टीवर ठाण म्हणून. कीर्ती आणि वनडाऊनला आलेला संजय बाद होऊन परतलेले आहेत. गोलंदाजी मार्गावर येतोय विजय भुरे. जशी रमेश यांनी गोलंदाजी केली तशी करावी लागेल. मात्र उमेश आणि सुशील यांना चांगली फलंदाजी करून द्यावी लागेल दुसरा सामना विजय व्हायचा असेल तर. उजाशा बाहेरील चेंडू अतिशय ड्राईव्ह केले ते तरार चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तांगडी सर तेथे आहेत. दुहेरी धाव पूर्ण. धावसंख्या 23. गावदेव चौथा डुंगे आणि सोनादेवी टेमगर दोन्ही संघाचे कर्णधार तयार आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. आता बघूया काय घडलंय तिथे. पंच वळतायत आमच्याकडे. अवांतर धावेची एक खून करतायत. धावसंख्या इथे पोहोचताय ती 24 वर. शांत संयमी असा क्रिकेट खेळीमेळीच्या वातावरणात दमन दौरा. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी होणार नाही. तांगडी सर तिथे अतिशय सुरेख झेल घेतात. सॉफ्ट डिसमिसल. ओहो, तांगडी सरांनी आता जो झेल पकडला या झेलाला सन्माननीय अध्यक्ष साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. सन्माननीय मनोहरजी जोशी साहेबांकडून या झेलास तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उत्कृष्ट झेल पकडले तांगडी सरांनी बघा. जे नक्कीच या संघटनेमध्ये कार्यरत सर्व पदाधिकारी आहेत. त्यांचे एकमेकांवर अतोनात असं प्रेम आहे, जीव आहे, मैत्री आहे, स्नेह आहे आणि त्या स्नेहाचाच भाग म्हणजे आपल्या सहकार्याने जेव्हा एखादी चांगली कामगिरी केली लगेच त्याला पारितोषिक दिलं जाते, त्याला प्रोत्साहित केले जाते. असंच आपल्या अध्यक्ष साहेबांनी आता इथे केलेलं आहे. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिले आहे तांगडी सरांना. नवीन येतोय फलंदाज नवीन. बघूया कशा रीतीने नवीन चेंडूचा सामना करतोय. पहिला चेंडू त्यांच्यासाठी नवीनच असेल आणि पहिल्या चेंडूवर अपील केला जातो जोरदार. अपील मध्ये आत्मविश्वास होता मात्र कुठे तिथे सत्यता दिसली नाहीये. फलंदाजावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असतो गोलंदाजाकडून.
दोन्ही संघ यानंतर मैदानामध्ये जे उतरणार आहेत कृपया आपण कर्णधार तयार राहायचे नाणेफेकीसाठी. विजय भुरे चांगली गोलंदाजी करतोय. रमेश यांनी जशी गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाय ठेवून नवीनसाठी रन ओव्हर द विकेट. उजव्याच्या बाहेर चेंडू कट शॉटवर जास्त प्रकारे भर दिलेला आहे. आतापर्यंत जर विचार केला पूर्ण फलंदाजीचा वऱ्हालदेवी ताडाली संघाच्या, तर ऑफ साईडला जास्त करून आपल्याला आलेख दिसेल फलंदाजीचा. आणि ते दोन क्षेत्ररक्षक त्यांनी निवडले आहेत, तांगडी सर आणि त्यांच्या शेजारी डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये आतापर्यंत चेंडू गेलेले नाही आहेत. विजय भुरे धावसंख्या 26. आता उजव्याशीच्या बाहेरील चेंडू बघा पूर्णपणे चखवलेले आहे त्या फलंदाजाला. आता कुठेतरी हा संघ कमबॅक करतोय. पहिल्या षटकानंतर पिछाडीवर गेल्यानंतर कान्हाई पाय संघ आता कुठेतरी छाती ठोकपणे कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी, मात्र फलंदाजीमध्ये सातत्य राखता आलं नाही कीर्तिबाद झाल्यानंतर. नवीन रनअप चुकलेला आहे तिथे. उमेश आणि नवीन स्ट्राईकसाठी. नवीन उमेश नॉन स्ट्रायकर एनला इथे लीडिंग एज. एकच धाव. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या त्या 27. 13 मिनिट आणि 45 सेकंदामध्ये 3 षटक पूर्ण केलेत. खूप छान अशी त्यांनी वेळेच्या बाबतीत साथ दिलेली आहे. नियोजन चांगलं आहे. वेळेच्या बाबतीत गोलंदाजांनी मात्र पूर्णपणे इथे आपल्या या आयोजनास सहकार्य केलेले आहे. सहकार्य याच्यासाठी केलेलं आहे की गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. चेंडूला सीमारेषेबाहेर जास्त वेळ जाऊन दिलेलं नाही या 2 षटकात, त्यामुळे वेळ कमी लागलेला आहे. जेव्हा चौकार षटकार लागत असतात तेव्हा मात्र वेळ जास्त खर्ची घातला जातो. नवीन गोलंदाज येतोय केशव. सामोरा जाईल तो नवीन. आता मात्र राऊंड द विकेटचा मारा करतोय. लेफ्टम ओव्हर द विकेट आहे. एकच धाव संधी आहे. प्रत्येक खेळाडूवर संघटनेचं पूर्णपणे नजर आहे, लक्ष आहे, पाहणे आहे, पहार आहे. केशव लेफ्टम ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका मोठा खेळायचा होता. इनसाइड फील्डच्या वरून मात्र बॅटवर चेंडू हवा तसा आला नाही. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. उमेश यांच्या माध्यमाने नवीन साथ देतोय त्याला. धावसंख्या 30. 42 धावा या आधी कमी पडल्या होत्या जय गावदेव संघाच्या गोलंदाजांना. या अशा वातावरणामध्ये 42 धावा म्हणजे नक्कीच समोरचा संघ थोडासा दबावात जाईल अशी परिस्थिती होती तिथे. मात्र सोनादेवी टेमघर संघाने कुठल्याही प्रकारे दबाव घेतलेला नाही आणि अगदी सहज 3 षटकामध्ये त्या धावा पार केलेल्या आहेत. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते केशवकडून. रमेश असो, विजय असो की केशव, तिन्ही गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. आता खराब चेंडू आणि अशा चेंडूला इथे माफी नाहीये. चेंडू जात येईल सीमारेषेबाहेर. षटकार आणि हा नो. सोने पे सुहागा. त्यानंतर फ्री हिट. सर्व काही घडलंय फलंदाजाच्या बाबतीत. षटकार आलाय, नो बॉल आलाय, फ्री हिट सुद्धा आलाय. धावसंख्या 37. एका चेंडूने पूर्ण या गोलंदाजीची मेहनत, गोलंदाजांची मेहनत पाण्यात घालवलेली आहे. फ्री हिटचा कशा रीतीने फायदा उचलतोय बघूया उमेश. केशव थोडेसे दबावात. स्ट्रेट ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होईल, चांगली फेकी होईल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? धावचीची संधी आणि थेट एस्टॅनवर आदळलेला आहे. मात्र तरी सांगतायत पंच की नाहीये, नॉट आउट. रवींद्र जडेजाच्या अंदाजाने तिथे हिट केल्या होत्या गोलंदाज केशव याने. धावसंख्या 39. आत्ता डेंजर झोन कडे धावसंख्या पोहोचत आहे.
शेष आहेत चेंडू 2. 40च्या पुढे जाण्याची संधी. इथे मात्र अप्रतिम असं हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे असूनही काही फायदा नाही. चेंडू सीमापार चौकार. एक चेंडू पूर्ण मॅचची दशा दिशा बदलू शकते. जो 9 चेंडू तुम्ही टाकला पूर्णपणे पर्वणी होती तिथे स्वतंत्र होतं. आपल्या संघाला बॅकफुटवर जाण्यासाठी खूप महत्वाचा चेंडू ठरला तो. उमेश चांगली फलंदाजी करते. 2 षटकार त्यांच्या बॅट. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडूचा योग्य समाचार. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. डीजे ऑपरेटर आपले आता मस्त एकदम सज्ज झालेले आहेत. या दुपारच्या सत्रामध्ये आता नक्कीच या वातावरणात ते सूरमय संगीतमय करणार आहेत. या चौकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 49. 50 धावांचं आव्हान आहे. चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. फलंदाजाची जर आपण विचार केला फलंदाजीचा तर सुशील यांनी आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं सलामीला येताना. कीर्ती यांनी सुद्धा 12 धावांचं योगदान दिलं. 1 चौकार 1 षटकार. संजय ठाकूर थोडेसे निराश करून गेले. त्यानंतर उमेश यांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडलं होतं. 4थ्या क्रमांकावर आले ते फलंदाजीसाठी आणि एकंदरीत धावा केल्या नाबाद 20. 2 षटकार 1 चौकार. नवीन यांनी भलेही 5 चेंडू खेळले मात्र 4 धावांचं योगदान दिलं. अशा रीतीने धावा बनवलेल्या आहेत. 49-50 धावांचं आव्हान असेल. गोलंदाजीचा विचार केला रविकांत यांनी 17 धावा खर्ची घातल्या होत्या पहिल्या षटकात. उमेश यांनी कमबॅक केलं. 4 धावा 1 विकेट. विजय बुरे 6 धावा 1 विकेट. त्यानंतर केशव यांनी मात्र पूर्णपणे निराश केलं. एकंदरीत धावा 22 खर्ची घातल्या. त्यानंतर आता मात्र इथे नाणेफेक होत आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार सन्माननीय हरिचंद्र चौधरी सर आपण या. नाणेफेक आपण करून घ्यायची आहे आपल्या शुभ हस्ते. दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. सोनादेवी टेमघर संघाने 1 सामना जिंकलेला आहे तर गावदेव चौटा संघ 1 सामना पराभूत झालेला आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते चौधरी सरांच्या. तर आपण शिक्क्याची ओळख करून देतोय. एका बाजूला टॉस का बॉस, एका बाजूला हेड टेल हेड. तर पाहुण्यांकडे आपण नाणं सुपूर्द करूया आणि सोनादेवी टेमघर संघाचा कर्णधार कॉलिंग करेल. हेड असं कॉल आहे आणि टेल आलेला आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. आपण नाणेफेक जिंकलेले आहे. पहिला सामना आपण पराभूत झालेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी कामगिरी खराब झाली तुमच्याकडून. या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरीची अपेक्षा? कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. तरी कुठल्या गोलंदाजांवर तुमचं जास्त मदार असेल? विश्वनाथ, शैलेश, मी आणि घनश्याम. ठीक आहे.
बेस्ट ऑफ लक आपल्या संघासाठी. आपण पहिला सामना अगदी दिमाखात जिंकलेला आहे आणि मोठं आव्हान पार केलेलं आहे. तर या सामन्यामध्ये काय तुमची रणनीती असेल वेगळी? रणनीती सेम राहणार आहे. आमच्याकडे बॅट्समन चांगले आहेत. मदन, सचिन, अल्पेश, योगेश, स्वतः मी, किरण असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत टीममध्ये आणि मिनिमम मी सांगतो 40-45 धावाचा आम्ही टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. या स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल? वाखणने जो कसा कमिटीने जो आपला खेळण्याचा सोनाली टीमला दिला त्याबद्दल आम्ही सर्वांच्या कमिटीचे हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर गावदेव चौठा डोंगे या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोनादेवी टेमघर या संघाने प्रथम फलंदाजी करायची. धन्यवाद. तर इथे खुश खबर आहे. जितूजी फुलेरे यांना तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. बाळाराम चौधरी साहेबांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. उत्कृष्ट खेळीच्या बळावर हे बक्षीस यांना मिळालेलं आहे. खूप खूप अभिनंदन. बघू शकता तुम्ही त्यांना 5,000 तब्बल रुपये रोख रक्कम दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. अशाच रीतीने आमच्या खेळाडू वर्गाची खेळाडू मित्रांची स्फूर्ती आणि उत्साह वाढवत जा. धन्यवाद योगेश चिकणे सर. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. आणि 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाज धर्मेंद्र तांगडी बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर झेलबाद. बघूया नॉन स्ट्राईकला दिनेश. तर आता इनेट नंबर 3 वर नवीन फलंदाज बालाराम. नक्कीच मित्रांनो आपण पाहत आहेत दमान दौरा 2024 नवीन 40+ क्रिकेट मंडळाचा हा दमान दौरा चषक. नक्कीच विश्वास पाटील भरोडी यांच्याकडून नवीन शर्मा आणि दमान दौरा 2024 साठी शुभेच्छा. धन्यवाद विश्वाजी पाटील. मीर स्पोर्ट भरोडी 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर, चांगले पंच, त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत. कीर्ती पहिल्या सामन्यातील सामनावीर. या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन बालारामनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 1-2. 50 धावा बनवायचे आहेत आणि आजच्या पहिल्या दिवसातून आपण पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना पाहतोय. यानंतर गावदेव चौट्या डुंगे आणि सोनादेवी टेमघर सामन्याची नाणेफेकी झाली आहे. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूनं वळताना आपण पाहिलाय. कीर्तीनं तर या स्पर्धेमध्ये कीर्तिमान कामगिरी केलेली आहे. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझनला काय फिल्डिंग आहे. दत्ता पवार तिथे उपस्थित आहेत. सॉरी दत्ता नाही तिथे, ठाकूर. धावसंख्या 3. नक्कीच विजय पाटील बंद्रेमारुती काल्हेर 40+ संघाचे संघनायक सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी नवीन 40+ संघटनेला दमान दौऱ्यासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद विजयजी पाटील. कालच जी तुफान पिंपळस येथे सिनियर 40+ ची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेतून गुरुदत्त मानकुली संघाला पराभूत करून तुफान चषक विजय पाटीलच्या टीमनं उचललेले आहे. आपल्याला अभिनंदन देखील आणि आपलं स्वागत देखील आहे दमन दौऱ्यामध्ये. फलंदाज
हिट विकेट आहेत का मोरे सर? यस, धन्यवाद. नक्कीच जोशी साहेबांकडून धर्मेंद्र तांगडी यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. जो झेल घेतला होता त्यासाठी आपले 500 रुपये जमा आहेत. 1000 हे पण जमा करू का मग? यस, नको ना. नक्कीच बघूया फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये केशव. गोलंदाज कोण आलेत? वरादेवी ताडाली, पंकज सिंग. मोहनदादा असलं की बरं पडतंय. खेळाडूंची नावं आम्हाला पटापट माहीत पडतात. एकच धाव आलेले. कॉलिंग कुठेतरी दोन्ही सहकार्यामध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळत नाहीये. 4 धावा 7 चेंडूमध्ये 4. आजचा दिवस पहिला आणि दुसरा सामना अगदी वरालदेवी ताडाली संघाच्या बाजूने आपण पाहतोय. कारण की 24 मध्ये 50 बनवायचे आहेत आणि 7 मध्ये बनलेत फक्त 4. नक्कीच कपिल गायकवाड, दत्ता पवार, मोहनदादा भोईर यांचा आपण हा संघ पाहतोय. निलेशजी चौधरी असतील, राजेशजी चौधरी. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. काय चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी. गोलंदाज पंकज सिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेल ड्रॉप झालाय गोलंदाज पंकज कडून. इथे पुन्हा एकदा चेंडू सेफ लँड झालेला आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 7. पन्नास धावांचं लक्ष आहे. हा चेंडू सीमापार चौकार आलाय. आता चौकाराने धावसंख्या 7 वरून 11 वर पोहोचलेली आहे. 11 चेंडू आणि 2 बाद 11. 50चं लक्ष आहे. नक्कीच शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2 पंकज. हा चेंडू सोडून दिलाय. लेग स्ट्राइकला सोडून जाणारा चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 12. 11 चेंडू 12 धावा. हा फुलटॉस अगदी चेंडूला ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट रिझन मधून चेंडूला मोंटो. चांगली फिल्डिंग. नवीन शर्मा तुमच्यासाठी विश्वास पाटील बरोडीहून खास करून शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नवीन. 2 ओव्हर 13 धावा. आता उर्वरित 12 मध्ये 37 धावा. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे. मोठ्या फटकेबाजीला जर सुरुवात केली तर 12 मध्ये 37 बनवता येतील. बघूया उमेश चौधरीच्या नेतृत्वाखाली वरालदेवी ताडाली संघ दमान चषक खेळतोय.
सुशील एक वरालदेवी ताडाली 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. 12 चेंडू 37 धावा. नक्कीच यानंतर गावदेव चौट्या डुंगे आणि सोनादेवी टेमघर दोन्ही संघामधून दोन्ही संघांचा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यातून जय गावदेव वणुगर संघाला सोनादेवी टेमघर संघाने पराभूत केलेले आहे, तर गावदेव चौट्या डुंगे संघाला वरालदेवी ताडाली या संघाने पराभूत केलेले आहे. बघूया 2-0 की 1-0. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 12:02 झालेली आहेत आणि मैदानातून अजून आपण आजच्या दिवसातील तिसरा सामना खेळतोय. आपल्याला 10 सामने कंप्लीट करायचे आहेत. फक्त एक सिंगल धावी. सिंगल धावसंख्या 14. आतापर्यंत 13 चेंडू टाकण्यासाठी 10 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. चेंडू अगदी लॉंग ऑनला अडवलाय. तिसरीची कॉलिंग. इथे दत्ता पवार चेंडू फेकणार नाहीयेत. अगदी बेल स्ट्रीप केलेत आणि फलंदाजाला त्यांनी धावचेत बाद केलेला आहे. चांगला बॅकअप होतो दत्ता पवार यांचं. 14 चेंडू मध्ये 3 बाद. धावा बनलेत 16. खराब चेंडू. पंचाने वाईटचा इशारा केलाय. सुशीलचा हा खूप मोठा वाईट चेंडू आपण या पाहिलेला आहे. इथे फलंदाज बोल्ड आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज चांगदेव. बघूया चांगदेव एक संघातील चांगला खेळाडू आहे, मात्र त्या संघावर धावांचं ओझं हे डोंगरा एवढं आहे. फक्त 17 बनवल्यात, अजून 33 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 33. मातीच्या केलपट्टीवर 9 चेंडू मध्ये 33. 40+ क्रिकेटसाठी एक मोठं आव्हान आहे. बघूया चांगदेव. इथे पुन्हा एकदा चेंडूने इष्टांचा वेध घेतलाय. परफेक्ट यॉर्कर. बघूया दमन दवरेची पहिली विकेट.
नाहीये. कालोराम न्यू बॅटर. आता कानाई स्पोर्ट पायी संघासाठी हा सामना अगदी कठीण झालेला आहे. नक्की सुशीलनं स्वर्गीय कबीर निर्मा चषकामध्ये देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. बघूया दमन दौऱ्याची पहिली विकेट हॅट्रिक सुशील इथे पूर्ण करतील का. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. इष्ट्यांच्या मागे अगदी कीर्तीची कीर्तिमान विकेट किपर. वा तांगडी साहेब आपले 500 रुपये आलेत जेलसाठी. सामना संपल्यानंतर तुम्ही ते स्वीकारा. रेट तीच आहे का. वाढवायला पाहिजे. वाढवतील. चेंडू हवेमध्ये आणि ते नवीन न टिपला झेल. फलंदाज बाद कालूराम. संघाचे संघनायक 3 ओव्हर 17 आणि आता 1 ओव्हर 33. खूप मोठं आव्हान. गोलंदाज संजय. हा फटका आपण पाहतोय कॉर्नर रिजनला. उमेश चौधरी चेंडूला तिथून उचलत आहेत. धावा मिळतील 2 आणि आता 5 चेंडू 31. 5 चेंडू मध्ये 31. 5 मध्ये 5 जरी आले तरी मात्र सामना कानाई स्पोर्ट पाये जिंकणार नाहीये. इथे गोलंदाजच सामना जिंकून देऊ शकेल. बघूया 19. हा चेंडू देखील ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय. विजय बुरे स्ट्राईक स्वतःवर ठेवत नाहीयेत. इथे उमेश कडून चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा 2. नक्कीच विजय बोलतोय की फलंदाजी कर. मागच्या पुढील सामन्यात आपल्याला नक्कीच इथून जरी सामना आपण हरलो तरी नंतर अजून 3 सामने शिल्लक आहेत. नक्कीच अगदी धर्मेंद्र तांगडी देखील या संघाला आता जॉईन झालेले आहेत. दमन दौऱ्यापासून हा चेंडू चांगल्या लाईन लेंथ वर डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू. आता धावा बाकी आहेत ती बोलायची गरज नाही. 29 नाणेपैकी झाले आणि इथे बघूया चेंडू डॉट आहे. चेंडू डॉट आहे. कीर्ती आणि संजय जेव्हा तुमच्या हातामध्ये चेंडू येईल तेव्हा फलंदाजाला धाव देखील नाहीये आणि फलंदाज बाद देखील नाहीये. के स्वागत आहे आपलं. कैलास पाटील एक उत्कृष्ट आचारी आणि नक्कीच दमन दौऱ्यानंतर के हे दुबईला झाली नाणेफेक झालेली आहे. हा क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. गावदेव चौटे डुंगे आणि सोनादेवी टेमघर कुठल्याही प्रकारचा वेल न घेता लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. बघूया इथे विजय भुरेनं चेंडूला खेळून काढला होता. नवीन यांच्या हातामध्ये चेंडू जातो आणि 4 ओव्हरमध्ये धावा फक्त बनवल्या 23. आणि नक्कीच इथे मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. आजच्या दिवसातील दुसरा विजय वरालदेवी ताडाली संघानं कोरलेला आहे. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू उमेश
चौधरी संघाचे संघनायक. चला लगेच मैदान खाली करा. सुरू असलेले दोन्ही संघ आणि पुढील दोन संघ लगेच सामन्याला सुरुवात करा. आणि समालोचक कक्षामध्ये ज्ञानेश्वर चिकणे सर, योगेश सर आपल्याला जॉईन व्हायचं आहे. यानंतर तुमचा सामना आहे जय गावदेव वडोणगार आणि कान्हाई स्पोर्ट पाये संघाबरोबर. मैदानाचं दृश्य कव्हर करा. कॅमेरामॅन रोहन. तांगडी साहेब, यस, हे 500 रुपये आपले नवनिर्वाचित अध्यक्ष यांच्याकडून आपल्याला आलेले जेलसाठी. रमेशजी तरे साहेब आपले शुभ असते ते 500 रुपये द्या. या सचिव आणि सहसचिव त्याच्यात 500 ऍड करा आणि घनश्यामपूर यांच्याशी संपर्क साधा. यस, चला सामनावीर उमेश चौधरी आपण देखील यायचं लगेच. चला चला मित्रांनो,